तमाशा फळमालकांच्या संघटना पण आहे. एकही फळमालक संघटनेत कलावंताला आधार देत नाही हे माझं जाहीर आणि उघड माझं मत आहे. ज्याला कोणाला माझं खटकत असेल तर त्यांनी माझ्याशी संवाद करावा. नमस्कार, माझं नाव कृष्णा निकम धुळेकर. मी धुळ्याचा रहिवासी आहे आणि माझ्या आजोबांचा खूप मोठा फळ होता. त्यांचं नाव शंकरराव कोचुरे आणि मीराबाई कोचुरे पुणेकर अशा माझ्या आजींचं नाव आहे. पण कालांतराने आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचा तमाशा बंद पडला. ॲक्सिडेंट झाला आमचा आणि तो तमाशा बंद पडला. म्हणून आम्ही सर्व परिवार वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायला लागलो. कोणकोणत्या तमाशामध्ये काम करता? मी आतापर्यंत रघुवीर खेडकर, निकामीमा सांगवीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, मालती नामदार नारायणगावकर, कुंदा पाटील पिंपळेकर एवढ्या तमाशात मी काम केलं. पांडुरंग मळे मांजरवाडीकर. तुम्ही एवढे तमाशे का झाले? मानधन व्यवस्थित नव्हतं का? मानधन व्यवस्थित नव्हतं, व्यवहार क्लिअर नव्हता काही ठिकाणी आणि कुठेतरी गोड बोलून गळा कापल्या जायचा. त्याच्यामुळं मनाला पटलं नाही. हा बरा असेल की तो बरा असेल असं बघत बघत सर्वांचा अनुभव घेतला आणि सगळ्या अनुभवाला किती मानधन असतं आणि वाढवलं जातं? काय होतं सांगताना एक उदाहरण देतो. पगार ठरवताना सांगतात की आम्ही तुम्हाला 10 रुपये महिना देऊ आणि शेवटच्या दिवशी 7 रुपये 8 रुपयांनी पगार काढतात. हे सर्वच तमाशा पडं मला काही. आणि ज्यांना माझं बोलणं हे टोचत असेल, खटकत असेल तर त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा, नाहीतर मला बोलून घ्यावे. तुमच्याकडे सगळं? हा, माझ्याकडे पुढं. तमाशामध्ये कोणता तुम्ही अभिनय करता? मी सिंगर आहे, मी कॉमेडी करतो, मी थोडंफार वाजवतोय ढोलकी वगैरे, मी डान्सही करतो. मी कोणतं गाणं तुम्ही चांगलं गाता? एक वेळ ठीक आहे. एक हिंदी गाणं आहे, चित्रपटाचं नाव मस्ती आहे आणि त्यातलं एक सुंदर गाणं आहे. ते रसिकांनी खूप डोक्यावर घेतलं, मला खूप नावाजलंय. ते आहे दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, दिल दे दिया है जान देंगे, दगा नहीं करेंगे सनम, हो रब दी कसम यारा, रब दी कसम, दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, दगा नहीं करेंगे सनम, रब दी कसम यारा, रब दी कसम, दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, दगा नहीं करेंगे सनम, रसिकांना खूप आवडीचं गाणं आहे माझ्या आवडीचं आणि रसिक खूप दाद देतात, प्रशंसा रसिक खूप तुमच्या प्रेम करतात आणि त्या प्रेमातच एवढं समाधान आहे की मला लाखो मोलाचं बक्षीस आल्यासारखं मला फील होतं. दुसरा मुद्दा असा की आपण अनेक तमाशे पण केलेले आणि त्याच्यामध्ये तुमचे फड पण होतं. हो, तमाशा कंपनी कशी असते? तमाशा कंपनी खूप चांगली असते, पण त्यात वावरणारी जी मंडळी आहे, आत्ताची जी ग्रामीण भागातली लोक आहेत, म्हणजे सर्वच नाही, काही ठिकाणी खूप मिळतं आणि काही ठिकाणी अपमानही होतं. पण याच्यात डिपार्टमेंट वेगवेगळे असतात. मग कोणकोणते असतात डिपार्टमेंट? आता बघा,
तमाशा हा पंचरंगी असतो, त्यात 5 रंगाचे लोक असतात. तर मग आता ठरवा तुम्ही 5 रंग कोणते कोणते. प्रेक्षकांची तमाशा कलावंतांकडे कोणती मागणी असते? जास्त करून आता सध्याचं प्रेक्षक हे गणगवळण मागत नाही किंवा बतावणी मागत नाही, लावणी मागत नाही, तर फक्त आणि फक्त हिंदी मराठी गीतं मागतात आणि ऑर्केस्ट्रा टाईप. आणि तमाशाचा खरा बाज म्हणजे हिंदी मराठी गीतं नाही, तर लावणी, बतावणी, विनोद, गण गवळण हा खरा तमाशाचा बाज आहे. लोकांना ते आवडतच नाही. आता गण, एखादा गण घेतला, गण म्हणजे गणपतीचा गण. आपण आपल्या घरात म्हणा किंवा कुठल्याही विषयी शुभ कार्य करताना आपण गणेशाची स्तोत्र घेतो, आपण गणेशाचं नामस्मरण करतो. आणि तमाशातही तोच प्रकार आहे. सुरुवातीला आपण गणाचं नामस्मरण करत असताना जर आपण गणाचं गण घेतला, लोक म्हणतात तुम्ही मागं जा, हे काय लावलंय, गणाचं गण घेऊ नका, तुम्ही मागं जा आणि बाया पुढे पाठवा, हिंदी मराठी. मग आता मला सांगा, तमाशातील स्त्री श्रेष्ठ की गणराया श्रेष्ठ? मग आता हे कोण समजवणार? कारण ज्या गावात आपण जातो, आपण पाहुणे कलावंत असतो आणि त्या रसिकांशी, त्या प्रेक्षकांशी आपण वाद घालू शकत नाही, आपण त्यांना समजून शकत नाही की बाबा गणराया श्रेष्ठ आहे, तमाशातली नर्तकी श्रेष्ठ नाही. गौतम पाटीलमुळे तमाशा नाही, मी कोणाचं नाव नाही घेत, मी घेतो नाव. नाही तुम्ही घ्या. गौतमी पाटील आता आले हो, आता उगम झाले गौतमी पाटील. पण त्या आधीच जे रसिक आहे ते आमच्या रंगबाजीमुळं, म्हणजे जे हिंदी मराठी गीतं आपण घेत होतो त्यामुळं तर विस्कळीत झाली बरं का. गौतमी पाटील एक नामकरण. गौतमी पाटील आत्ता आलेली आहे, खूप सुंदर कलावंत आहे ती. मी तिला नाव ठेवणार नाही, तिला नाव ठेवणार इतका मी मोठा नाही. परंतु तमाशा आणि लावणी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण तमाशा ही पारंपरिकता आहे आणि तमाशातून लावणीचा उगम झालेला आहे. जसं भारतातून पाकिस्तानाचं उगम झालं, म्हणजे नाव कुणाची मन भावना दुखेल मी असं म्हणत नाही, पण भारतातून जशी पाकिस्तानाची उगम झाली तशी तमाशातून लावणीची उगम झाली. सध्या तमाशा फडमालक आणि तमाशा फडमालक सुधारलेत आणि तमाशा कलावंत असं आपणास वाटते का? लय वेळा ती खंतच आहे, फार मोठी खंत आहे. तुम्हाला घरकुल, शेती नाही, तमाशाच आमची शेती आहे, तमाशाच आमचं घर आहे. कारण आम्ही 8 महिन्याचं सीझन आणि 1.5 महिन्याची रेसल घर सोडूनच करतो. त्यामुळे घर, तमाशा हीच आमची शेती आणि हीच आमची प्रॉपर्टी आहे. तुम्ही सगळं मॅनेजमेंट करता, एवढे चांगली गाणी देता प्रेक्षकांना, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या कला सादर करता. अशा काही कला सादर करताना कधी जीवावर किंवा अशा काही घटना घडल्या? खूप घडल्या, डोके फुटलेत आमची. अरे खूप म्हणजे कधी समजा आता सर्वच प्रेक्षक तसे आहेत असं नाही, पण एखाद्याला समजा नशा जास्त झाली, त्याला एखादं गाणं आवडलं नाही, त्याने एवढा दगड गोटा उचलला, तो फेकून मारला, आता तो काही नावानिशी पडत नाही, तो कुणाला तरी एकाला लागतोच, इजा होती का नाही. असा प्रकार खूप वेळा घडतो. आता असं पण म्हणतात लोक का खडे मारले जातात, अशी मारतात ना, अश्लील बोललं जातं, खडे मारतात. मग मी तेच म्हणतो ना, प्रेक्षकांची जी दृष्टी आहे आमच्याकडे बघण्याची ती बदललेली आहे आणि ती का बदललेली हे आजही आमच्या लक्षात नाही. आम्ही तर कलेचं सादरीकरण करतो ना, आम्ही अश्लीलता जेवढं होईपर्यंत तेवढं टाळतो. कमी अंगाचे कपडे म्हणजे अंग प्रदर्शन होणार नाही याची दक्षता घेतो. आजही तमाशात लावणी सादर करताना आमची लावणी सम्राज्ञी आंबाड्याचा बुळचोडा, नऊवारी लोक हे सगळं प्रधान म्हणजे जो काही आहे ड्रेसिंग तो पूर्णपणे घालते. पण तरी सुद्धा त्या लावणी सम्राज्ञीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांचा फार वेगळा आहे. सगळेच सारखे आहेत असं नाही,
पण 10तनं 2 असतील ना तर त्या 2 मुळे ते 10ही विचलित होतात. एका साईडला व्यवसाय पण कधी कधी बुडले जातात, तमाशा फड मालक पण बुडले जातात. हो असं होतं का? कशामुळे? लय वेळा, लय वेळा. तुमचा पण तमाशा होता. आता आणि मेन कारण काय काय असतं? त्याचं कारण आता बघा तुमच्या मनात काय चाललंय प्रश्न विचारताना ते मी ओळखू शकत नाही, कारण मी माऊली कवडा नाही. त्यामुळे काय समोरच्याच्या मनात चाललंय, त्याचे विचार काय चाललेत हे आपण कोणीच सांगू शकतो. धन्यवाद सर. हे होते कृष्णा निकमदुळे कमदुळेकर, ज्यांनी तमाशा क्षेत्रात आणि तमाशांचे जे प्रश्न आहेत ते सविस्तर मांडले. खरंच तमाशा कलेकडे प्रेक्षक. पण मला एक सांगू इच्छितो, शेवटी माझी एक खंत आहे की आज जे काही आमचा तमाशा कलावंत जो लोककलेला मुखला आहे आणि ज्यांना आता घर बसण्याची वेळ आली, त्यांच्यासाठी सरकारने आमच्याकडे बघावं आणि आम्हाला मानधन चालू करावं. जी 50 किंवा 60ची वयोमर्यादा आहे ती ओलांडावी आणि सरकारने आम्हाला सरकारी मानधन चालू करावं, आम्हाला जगण्याची काहीतरी ऊर्जा द्यावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. चुकत असल्यास सरकारला मी मायबापाला माफी मागतो, पण आम्हाला मानधन चालू करावं ही माझी काय मत आहे? मानधन तुम्ही बघा, मला काय बोलता येत नाही. मी अनाडे माणूस, मी त्याच्या माणूस अनाडे माणूस मला बोलता येत नाही. मानधन ते माझ्या भाषेत बोलतील. हे माझे सख्खे मामा आहे. पण जे काही आता समजा ज्यांनी 35 गाठली 40 गाठली आणि अचानक तमाशा फड हा बंद झाला, मग आमचा उदरनिर्वाह होईल कसा? मग त्या तरतुदीनुसार सरकार मायबापाच्या चरणी याच्यात एक मुद्दा असा उपस्थित राहतो का तमाशा फड मालकांच्या संघटना पण आहे. एकही फड मालक संघटनेत कलावंताला आधार देत नाही, हे माझं जाहीर आणि उघड माझं मत आहे. ज्याला कोणाला माझं खटकत असेल तर त्यांनी माझ्याशी संवाद करावा. नक्कीच. आपला फोन नंबर? माझा फोन नंबर मी जाहीर करतो, 9922 120955 हा माझा नंबर आहे. ज्याही फडमालकाला माझं बोलणं खटकत असेल त्यांनी मला कॉल करून विचारावं.